नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. उद्या 15 फेब्रुवारी महाशिवरात्र, अत्यंत पवित्र आणि पुण्यमय दिवस. उद्याचा दिवस गाठून बरेच भाविक तीर्थक्षेत्री जातील. ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी गर्दी करतील, रांगेत उभं राहतील, धक्काबुक्की सहन करून घेतील आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न करतील. पण अशा गर्दी गोंधळात देवाचं दर्शन मनासारखं होत नाही. फक्त आपण हजेरी लावतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की उद्याचा दिवस अत्यंत फलप्राप्ती देणार आहे. ज्यांना आपल्या घरामध्ये वेळ असेल त्याप्रमाणे 11, 21, 33, 108 किंवा त्यापेक्षा जास्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ही सेवा केली तरी चालू शकेल. पण त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची सेवा माझ्या व्हॉट्सअपवर एका भक्तांनी ती पाठवली. अत्यंत पुण्यदायी आणि फलप्राप्ती आणि अत्यंत सोपी अशी सेवा आहे. ज्यांनी पाठवलं त्याचे आपण आभार मानू, कारण अशा गोष्टी एकमेकाला कळायला पाहिजेत. नुसते फॉरवर्ड करून सुद्धा लोकांपर्यंत त्या लक्षात येत नाहीत. म्हणून व्हिडिओद्वारे सांगण्याची माझ्या डोक्यात कल्पना आली, म्हणून ही मी सेवा सांगत आहे. तर गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे, एक बिल्वपत्र म्हणजे जे बेलपत्र आहे आणि बदललेले भाग्य. गुरुचरित्रातील एक अत्यंत अर्थगर्भ ओवी माघ महिन्यातील महाशिवरात्रीचे महत्त्व अल्प शब्दात पण आध्यात्मिक सूक्ष्मतेने उलगडून दाखवते. असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशी, बिल्वपत्र वाहिल्यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात. केवळ आपण आपल्या घरात बिल्वपत्र, ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती दत्ताच्या चरणी, ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग आहे त्यांनी, किंवा घरामध्ये एखादी पिंड असेल तर त्या पिंडीवर, किंवा स्वामी समर्थांच्या समोर, किंवा श्रीपाद वल्लभांच्या किंवा गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या समोर जरी आपण ते बिल्वपत्र अर्पण केलं तरी ती मोठी महान सेवा आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर केवळ एक बिल्वपत्र अर्पण करून केलेली भक्ती दुर्मिळ आणि फलदायी मानली आहे, असे गुरुचरित्र ठामपणे सांगते. शिवभक्तीसाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री मोठे विधी किंवा दीर्घ तपश्चर्या नव्हे, तर शुद्ध भावाने अर्पण केलेले एक साधे 3 पानाचे बिल्वपत्रसुद्धा अनंत फल देऊ शकते. ही या ओवीतील मुख्य शिकवण आहे. लगेच या ठिकाणी सुद्धा महाराजांनी गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की आपल्या मानवी स्वभावावर नेमकं त्यांनी बोट ठेवलं आहे आणि आपला स्वभाव सांगितला आहे. ऐसे अनुपम्य स्थान असता, नवजाती मूर्ख ऐकता, शिवतीर्थी असे दुर्लभता, नेणती मुड बधीर जाणा. इतकी श्रेष्ठ अनुपण आणि दुर्लभ संधी समोर असतानाही अज्ञानाने ग्रासलेले लोक तिचे महत्त्व समजून घेत नाहीत. उदासीनतेमुळे ते या अमूल्य क्षणाकडे पाठ फिरवतात. या 2 ओव्यातूनच गुरुचरित्राचा गाभा स्पष्ट होतो. ईश्वर कृपा सहज उपलब्ध आहे, पण ती ओळखण्याची दृष्टी आपल्या मानवजातीकडे नाही. हे तत्व केवळ तात्विक उपदेशापुरते मर्यादित राहत नाही, तर गुरुचरित्रात एक अतिशय हृदयद्रावक कथेद्वारे ते खोल मनावर कोरले जाते. एक स्त्री चांडाळ जातीस जन्मात आली होती. जन्मापासून अंध असलेली ही दुःख, उपेक्षा आणि दारिद्र्य यांची जणू चालती बोलती प्रतिमाच होती. आई वडिलांनी काही काळ कसाबसा आधार दिला, पण आजारपण, गरिबी आणि परिस्थितीच्या ओघात तो आधारही पुढे तुटून गेला. शिळे उष्टे अन्न, पुढे महारोग आणि अखेरीस नातलगांची पूर्ण उपेक्षा. अन्न नाही, वस्त्र नाही, सन्मान नाही, अशा अवस्थेत तिचे आयुष्य भीक मागत सरकत पुढे चालू होते. म्हातारपण आले, अनेक व्याधी वाढल्या, रोग वाढले, दुःखे असह्य झाली. मृत्यू व्हावा अशी तिची तीव्र इच्छा झाली, पण तोही जणू तिला चुकत होता. जन्मोजन्मी पुण्यकर्म नसल्यामुळे जिवंतपणीच अनंत यातना तिच्या वाट्याला आल्या. अशाच अवस्थेत माघ महिना उजाडला. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गोकर्ण क्षेत्री म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर हे कर्नाटकमध्ये हुबळीपासून 100 किलोमीटर अंतरावर गोकर्ण महाबळेश्वर अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी
श्रीपाद श्री वल्लभांचं सुद्धा बरेच वास्तव्य होतं. अलीकडं किंवा पलीकडं कारवार आहे, जाण्या येण्याच्या चांगल्या सुविधा आहेत. तर भाविक भक्तांनी एकदा तरी गोकर्णाला जावंच. गोकर्ण क्षेत्री महाबळेश्वरच्या दर्शनासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करत नाचत गात भक्तिभावाने निघाले होते. ही चांडाळणेही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत धर्म करा म्हणत हात पुढे करत चालली होती. पोटात अन्नाचा कण नव्हता. अंगावर वस्त्र अतिशय तोडके होते. संपूर्ण शरीर दुर्गंधीने भरलेले होते. कुणालाही तिची दया आली नाही. त्या दिवशी तिला काहीच मिळाले नाही. त्यामुळे कडकडीत उपवास आपोआपच झाला. रात्रभर शिवनामघोष कानावर पडत राहिला. जागरणही न कळतच घडले. एका भाविकाने भिक्षा म्हणून तिच्या हातात एक बिल्वपत्र ठेवले. ते खाण्यायोग्य नाही हे लक्षात येताच तिने ते रागाने फेकले. वाऱ्याने उडत ते नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. तिथे एक शिवलिंग आहे, त्या शिवलिंगावर ते वाऱ्याने जाऊन पडले. एवढ्याशा घटनेने अनाहूत उपवास, अजाणते जागरण, शिवनामश्रवण आणि न कळत झालेले बिल्वपत्र पूजन, त्यामुळे तिची शतजन्माची पातके भस्म झाली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. ही कथा केवळ करुणेची नाही तर महाशिवरात्रीच्या गूढ आणि सूक्ष्म अर्थाची ओळख करून देणारी आहे. गुरुचरित्र स्पष्ट करते की शिवकृपा बाह्य कर्मकांडावर अवलंबून नसते. ती भाव, श्रद्धा आणि अंतःकरणातील शुद्धता पाहत आहे. भक्ती जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणे अज्ञानाने घडलेली, जर ती शिवतत्वाशी जोडली गेली तर ती जन्मोजन्मीची बंधने तोडण्याची ताकद ठेवते. म्हणूनच माघ महिन्यातील शिवरात्री दिवशी एक साधे बिल्वपत्रसुद्धा त्रिभुवनात आपल्याला दुर्लभ फळं देणारे ठरते. हीच गोष्ट गौतम ऋषींनी ब्राह्मण सतीच्या शापात अडकलेल्या मित्रसह राजाला समजावून सांगितली. या कथेनंतर त्यांनी राजाला स्पष्ट सल्ला दिला की महाशिवरात्रीला उपवास कर, बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केल्यास तू सर्व पापातून मुक्त होशील आणि शिवलोक प्राप्त करशील. येथे गुरुचरित्र केवळ धार्मिक विधान करत नाही तर एक खोल आध्यात्मिक सत्य मांडते. शिवपूजा म्हणजे पापपुण्याच्या गणितापलीकडे जाऊन अंतःकरणातील अज्ञान आणि अहंकार आणि अंधार जाळून टाकण्याची प्रक्रिया आहे. आपल्या भक्तीत अनेक अपूर्णता असू शकतात. विधी अपुरे असतील, ज्ञान मर्यादित असेल, पण भाव शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल आणि शिवनामाशी अंतःकरण जोडले गेले असेल तर गुरुचरित्राच्या मते महाशिवरात्री निश्चितच जीवनाला अर्थ देऊ शकते. माघ महिन्यातील एका रात्रीत, एका बिल्वपत्रात आणि एका क्षणात दडलेली हीच महाशिवरात्रीची आणि गुरुचरित्रातील अमूल्य अशी शिकवण आहे. म्हणून कोणतेही ग्रंथ वाचताना आपण काळजीपूर्वक आणि अर्थ समजून घेतले तर आपली भक्ती सहज आणि सोपी होऊ शकते. आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत नाहीत. आपल्या देवघरामध्येच देव आहेत, परंतु आपण अजाणतेमुळे, अज्ञानामुळे देवाच्या दारात गर्दी करतो. फलप्राप्ती काही होत नाही, धक्काबुक्की होत नाही. म्हणून भाविकांनी कोणतेही ग्रंथ वाचताना रोज एक पान वाचलं आणि त्यातील भावार्थ समजून घेतला तर तुमची भक्ती वाढेल, सहज भक्ती होईल, खर्च होणार नाही, त्रास होणार नाही आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर सहज होईल. ती व्हावी अशी आजच्या या महाशिवरात्रीच्या दिनी तुम्हाला मी विनंती करतो आणि प्रार्थना करतो की तुम्हाला शिवप्रभूंचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य जे जे हवं ते शिवप्रभूंनी द्यावं, ते तुम्हाला देतील अशी अपेक्षा करतो. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जास्तीत जास्त जप करा. बाकीचं तुम्ही सगळे ज्ञानी आहातच. तुम्ही जेवढी सेवा करायची तेवढी करतात. ती करून तुमच्या सहकुटुंबाला शिवप्रभूंचे आशीर्वाद प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतो. नमस्कार.